नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम अभ्यासत आहोत। आतापर्यंत आपण गतिविषयक असणारे वेगवेगळे जे ग्राफ होते ते आपल्या मागच्या लेक्चरमध्ये पाहिले। डिस्टन्स म्हणजे अंतर आणि वेग यांचे जे ग्राफ होते ते आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासला। मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया चांगल्या प्रकारे माझ्यापर्यंत पोहोचत आहेत, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आणि खूप चांगल्या प्रकारे सर्वांचा प्रतिसादही मिळत आहे। अशाच प्रकारचं आपण दर्जेदार शिक्षण तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवणार आहोत। विज्ञानाबरोबर गणित ही विषय तुम्हाला अभ्यासायला भेटणार आहे। तर पाहूया मित्रांनो, या ठिकाणी पहा, आज आपल्याला अतिशय महत्त्वाची इक्वेशन पाहिजे आहेत, समीकरणं पाहिजे आहेत, जी समीकरणं तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेला विचारली जातात आणि ही समीकरणं मित्रांनो तुम्हाला पुढे 11वी आणि 12वीला सुद्धा वापरायची आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला आताच लक्षात ठेवा, आता 10वी मध्ये सुद्धा ती समीकरणे आहेतच, परंतु ही समीकरणे 11वी 12वीला सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायची आहेत। तर ती कोणती समीकरणे आहेत तर पाहूया मित्रांनो। या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरणे, आणि ही आता आलेख पद्धतीने कोणती आहे तर त्याला काय म्हणतो आपण, इक्वेशन ऑफ मोशन यूजिंग ग्राफिकल मेथड म्हणतो। पहा मित्रांनो, काय म्हटलंय त्यांनी, इक्वेशन्स ऑफ मोशन यूजिंग ग्राफिकल मेथड। पहा, तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, न्यूटनने वस्तूच्या गतीचा अभ्यास केला आणि नंतर गतिविषयक 3 समीकरणांचा संच मांडला। एका रेषेत गतिमान वस्तूचे विस्थापन, वेग, त्वरण व काल यांतील संबंध या समीकरणात मांडला आहे। पहा, कशाचा संबंध मांडला आहे तर एका रेषेत गतिमान असणाऱ्या वस्तूचे विस्थापन, वेग, त्वरण, काल यातील संबंध या समीकरणात काय केलेला आहे मित्रांनो, मांडलेला आहे। लक्षात घ्या। तर हा संबंध कोणता आहे, कशा प्रकारे आहे ते आपण तुम्हाला अगदी समीकरण एक समीकरण तुम्हाला 100% समजेल या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे एक वस्तू सुरुवातीला u वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे t वेळेत। पहा, त्या ठिकाणी वेळ किती आहे, t एवढी वेळ आहे। पहा, त्वरणामुळे, त्वरण कोणत्या शब्दाने दाखवतो, कोणत्या लेटरने दाखवतो आपण, a ने दाखवतो, त्यालाच आपण ॲक्सलरेशन म्हणतात। टाईम म्हणजे वेळ, मग ती t ने दाखवतात। व्हेलॉसिटी म्हणजे वेग, मग तो v ने दाखवतात। हे पहिल्यांदा तुम्हाला समजून घेणं। विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट, ती s ने दाखवतात। पहा, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे। वेळ आपण टाईम म्हणजे वेळ असते तर t ने दाखवतो, त्वरण म्हणजे ॲक्सलरेशन असतं ते a ने दाखवतात, व्हेलॉसिटी म्हणजे वेग असतो तो v ने दाखवतात, विस्थापन s असतं ते या ठिकाणी दाखवलेलं आहे। पहा, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा हे शब्दांचे अर्थ समजले पाहिजेत। एकदा शब्दांचे अर्थ समजले का तुम्हाला पुढचा भाग समजायला खूप सोपा जातो। पहा मित्रांनो, तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जी समोरची 3 समीकरणं दिलेली आहेत ती समीकरणं तुम्हाला समजावून घ्यायची आहेत। प्रत्येक समीकरण खूप महत्त्वाचं आहे। प्रत्येक समीकरण तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। प्रत्येक स्टेप तुमच्या लक्षात येईल याची मला 100% खात्री आहे। पहा मित्रांनो, तर आज यातील आपण समीकरण क्रमांक 1 हे जे समीकरण आहे त्यालाच आपण वेग काल संबंध दर्शवणारं समीकरण, आणि दुसरं जे समीकरण आहे हे विस्थापन काल संबंध दर्शवते ते समीकरण। ही 2 समीकरणं तुम्हाला आज अगदी सखोलपणे मी तुम्हाला सांगणार आहे। पहा मित्रांनो, तर या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे पहा, पहिलं समीकरण कोणतं आहे तर फी बरोबर काय आहे मित्रांनो। पहा, पहिलं समीकरण फी बरोबर काय आहे, u अधिक a t आहे। तर या समीकरणामध्ये v म्हणजे काय असणार, व्हेलॉसिटी म्हणतो आपण। u म्हणजे काय तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 2 प्रकारच्या व्हेलॉसिटी असतात। एक कोणती असती म्हणजे सुरुवातीचा वेग असतो आणि शेवटचा वेग असतो, त्याला अंतिम वेग म्हणतो। तर फी बरोबर काय असतो मित्रांनो, फायनल व्हेलॉसिटी म्हणजे अंतिम वेग असतो, आणि u म्हणजे काय असतो, इनिशियल व्हेलॉसिटी। इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीची गती असते, सुरुवातीचा वेग असतो। a म्हणजे काय असतं मित्रांनो, ॲक्सलरेशन, त्याला आपण त्वरण असे म्हणतो। t म्हणजे काय असतं मित्रांनो, टाईम असतो। लक्षात घ्या। मग हे तुम्हाला एकदा समजलं, मग ते समीकरण कसं येते ते आपण पाहणार आहे। दुसरं समीकरण आहे मित्रांनो तुमच्या समोर, s बरोबर काय आहे, u t अधिक काय आहे 1/2 at चा वर्ग आहे। पहा, अशा पद्धतीने हे समीकरण 2 आहे।
काय आहे एस म्हणजे काय असतं मित्रांनो, विस्थापन म्हणतात त्याला. विस्थापन म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट. म्हणजे एखादी वस्तू समजा इथं आहे, या ठिकाणावरून जर ती दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर त्याला काय म्हणतो आपण, विस्थापन असे म्हणतो, त्याला एस असे म्हणतात. पहा मित्रांनो, अगदी सखोलपणे तुम्हाला मी सांगणार आहे. पहा यू म्हणजे काय आहे त्या ठिकाणी, यू म्हणजे इनिशियल व्हॅलॉसिटी म्हणतो आपण त्याला. आता इनिशियल म्हणजे कोणती तर सुरुवातीची व्हॅलॉसिटी. टी म्हणजे काय असतं तर टाईम असतं. त्यानंतर 1/2 ते कशा पद्धतीने येते ते पण तुम्हाला मी सांगेन, कारण की आपल्याला त्या ठिकाणी त्रिकोण भेटणार आहे आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ सगळ्यांना माहिती आहे 1/2 पाया गुणिले उंची. तर ते आपल्याला पुढे वापरायचं आहे. आणि या ठिकाणी ए म्हटलंय तर ए काय आहे तर ॲक्सलरेशन, ज्यालाच आपण काय म्हणतो त्वरण असे म्हणतो. आणि हा जो टाईम आहे, टाईम म्हणजे वेळ, म्हणजे किती वेळ लागलेला आहे तो कालावधी आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा वर्ग कसा येतो, तो वर्ग कसा येतो ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पहा आणि तिसरं सुद्धा अतिशय सर्वात सोपं समीकरण आहे तिसरं, ते कोणतं आहे, व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक किती आहे 2AS. हे एक समीकरण आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, काढायचं आहे. याच्यामध्ये व्ही म्हणजे काय असतं, वेगाचा वर्ग, म्हणजे तो वेग कोणता आहे, अंतिम वेग. या ठिकाणी यूचा वर्ग म्हणजे कोणता, सुरुवातीचा वेग आपण त्याला म्हणतो. 2 करतो गुणिले ए म्हणजे काय असतं त्याचं त्वरण, त्याला ॲक्सलरेशन म्हणतात. ॲक्सलरेशन म्हणजे त्वरण. आणि एस म्हणजे काय असतं तुम्हाला मी सांगितलं, या ठिकाणी पण वरती एस होतं. एस म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, विस्थापन म्हणतो. विस्थापन म्हणजे एका जागेवरून दुसरीकडे जाणे त्याला काय म्हणतात, विस्थापन असे म्हणतात. तर पहा या ठिकाणी आपल्याला त्याचं समीकरण पाहायचं आहे. पहा ही समीकरणे आलेख पद्धतीने कशी मिळवता येतील ते आपण पाहूया. आता आपल्याला ते पाहायचं आहे ॲक्च्युली ते कशा पद्धतीने येत आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला पुढं म्हटलेलं आहे, पहिलं समीकरण आपल्याला काढायचं आहे. ते कोणाचं आहे तर वेग काल संबंधाचे समीकरण. काय कोणतं समीकरण काढायचं आपल्याला, वेग काल संबंधाचे समीकरण. लक्षात ठेवा, वेग एक महत्त्वाचा शब्द म्हणजे वेग. वेग म्हणजे व्हॅलॉसिटी, व्हीचं असतं ते. आणि दुसरं म्हणजे काल म्हणजे काय असतो, टाईम. तर वेग आणि काल म्हणजे तुम्हाला म्हटलं पहा, वेग आणि काल म्हणजे काय तर वेग म्हणजे व्हॅलॉसिटी व्हीचं, आणि काल म्हणजे काय तर टी म्हणजे टाईम असतो त्या ठिकाणी. पहा तर त्याचं समीकरण काय दाखवते, कशा पद्धतीने दाखवते, तर पहा तुम्हाला एक आकृती खाली दिसत असेल. पहा या आकृतीचा वापर आपल्याला काय करायचा आहे, करायचा आहे. तर ही आकृती काय दाखवते, तर त्या संबंधाची पहिल्यांदा आपण माहिती पाहूया आणि नंतर मग आपण ती आकृती पाहूया. या ठिकाणी पहा, एक समान त्वरणीय वेगाने गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगातील कालानुसार होणारा बदल आकृतीमध्ये, म्हणजे हे आकृतीमध्ये दाखवलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. पहा आलेखाच्या साहाय्याने दर्शवला आहे. वस्तू आलेखातील डी या बिंदूपाशी गतिमान होते. वेळेनुसार वस्तूचा वेग वाढत जातो व टी या कालावधीनंतर वस्तू आलेखातील बी ह्या बिंदूपाशी किंवा या बिंदूपर्यंत पोहोचते. तर पहा मित्रांनो, तुमच्या समोर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे सुरुवातीचा जो वेग आहे, म्हणजे ही आकृती आहे बा, म्हणजे ती वस्तू सुरुवातीला तिचा वेग किती आहे तर पहा तुम्हाला दिसत असेल या आकृतीमध्ये सुरुवातीला वेग किती आहे या ठिकाणी आहे. आपण यू म्हणजे काय असतं लक्षात ठेवायचं नेहमी. तुम्हाला हे 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. बरेचसे असे विद्यार्थी आहेत आज की जे 12वीला आहेत, 12वी सायन्सला आहेत, त्यांना फी आणि यू मधला फरक अजूनही सांगता येत नाही मित्रांनो. त्यासाठी आत्ताच तुमचा पाया भक्कम करा. यू म्हणजे काय असतो, यू म्हणजे काय असतो तर सुरुवातीचा वेग असतो. सुरुवातीचा वेग म्हणजे त्याला इनिशियल व्हॅलॉसिटी म्हणतात. काय म्हणतात, इनिशियल व्हॅलॉसिटी. इनिशियल म्हणजे सुरुवातीची. आणि दुसरी जी असते फी म्हणजे काय असते मित्रांनो, फायनल व्हॅलॉसिटी असते. त्याला काय म्हणतात, अंतिम वेग म्हणतात. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं पहा वरती आपण आत्ताच वाचलं की डी पाशी काय आहे, सुरुवातीचा वेग आहे. आणि काही कालावधीनंतर म्हणजे एवढी वेळ जर गेली, म्हणजे काही वेळ जर गेला तर त्याचा वेग काय होत जातो, वाढत जातो. आणि तो वेग पहा या ठिकाणी दाखवला बी बिंदूपाशी जातो. म्हणजे तो सुरुवातीला किती होता, यू एवढा होता, तो किती झालेला आहे, बी बिंदूपाशी गेला. म्हणजे तो पहा सुरुवातीला यू, म्हणजे इथं पण यू असणार आहे. आणि तो वाढला एवढा, म्हणजे इथं किती आहे, व्ही आहे. म्हणजे किती झाला तो, व्ही झालेला आहे. लक्षात घ्या, कारण की तुम्ही जर आकृतीमध्ये पाहिलं तर या ठिकाणी यू असेल. पहिल्यांदा समजून घ्या आकृती. या ठिकाणी ही कालावधी वाढत जातोय, हे त्याचं काय सुरुवातीचा वेग आहे. तर इथं ए बिंदूपाशी पण हा सुरुवातीचा वेग असेल. परंतु ज्या वेळेसला सुरुवातीचा वेग असेल तो वेग काय होत जातो, वाढत जातो. आणि तो ज्या वेळेसला बी बिंदूपाशी जातो त्यावेळेसला तो अंतिम होतो. म्हणजे थोडक्यामध्ये सुरुवातीला किती होता, यू होता. आणि अंतिम ज्या वेळेसला झाला म्हणजे तो किती झाला, व्ही झाला. म्हणजे अंतिम वेग किती झाला, व्ही एवढा झालेला आहे. पहा मग आपल्याला त्या समीकरणावरून पहा आपण जर वरती पाहिलं असेल, या ठिकाणी आत्ताच वाचलं आपण, काय वाचलं,
आलेखाच्या साहाय्याने दर्शवला आहे. वस्तू आलेखातील डी या बिंदूपाशी गतिमान होते. म्हणजे कोणत्या बिंदूपाशी, हा जो बिंदू आहे इथे गतिमान होते. वेळेनुसार वस्तूचा वेग काय होत जातो, वाढत जातो. म्हणजे असा वाढत जातो वरती बा, आपण आत्ताच पाहिलं. व टी कालावधीनंतर ती वस्तू कुठे जाते, आलेखावरती कोणत्या बिंदूपाशी पोहोचते, बी बिंदूपाशी. म्हणजे त्याचा वेग काय होत जातो मित्रांनो, अशा प्रकारे वाढत जातो. लक्षात घ्या, जे वाढत जातो म्हणजे हे तुम्हाला ग्राफने दाखवलेलं आहे. आलेखावरती आपण अशा पद्धतीने ते दाखवतो की त्याचा वेग काय केलेला आहे, वाढत गेला आहे. म्हणजे इथं जी व्हेलॉसिटी आहे तेच माप इथं आहे, लक्षात घ्यायचं. म्हणजे ही जी फी आहे, फी म्हणजे इथं सुद्धा त्याचं वेग किती आहे, फी एवढा आहे, लक्षात घ्या. तर पाहूया आता सुरुवातीचा वेग किती होता तुम्हाला आता दिसत असेल. पाहता तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने आपल्याला ते समीकरण येणार आहे. अतिशय सोपं समीकरण आहे मित्रांनो. समजून घेतलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. पहा आता इथे आकृतीमध्ये जर पाहिलं मित्रांनो, आपण आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पहा वस्तूचा सुरुवातीचा वेग आपल्याला पाहायला भेटेल. पहा या ठिकाणी जर म्हटलं वस्तूचा सुरुवातीचा वेग किती होता, म्हणजे खालून जर पाहिलं तर हा सुरुवातीचा वेग आहे. किती येतो पहा बरं, आपल्याला दिसत असेल किती आहे तो, यू एवढा आहे. किती आहे या ठिकाणी पहा यू दिसतोय तुम्हाला. तर यू एवढा काय आहे, सुरुवातीचा वेग आहे. म्हणजे अशी जर आपण आकृती पाहिली इथं तर पहा तुम्हाला सुरुवातीचा वेग दिसेल. काय म्हटलं आहे, सुरुवातीचा वस्तूचा सुरुवातीचा वेग काय म्हटलं आहे त्यांनी, यू एवढा आहे. यू म्हणजे किती, ओडी. म्हणजे इथून इथपर्यंतचा वेग हा एवढा आहे, ओडी एवढा आहे. मग म्हणून काय म्हटलं, यू बरोबर ओडी म्हटलेलं आहे. दुसरं दिलेलं आहे पहा वस्तूचा अंतिम वेग. अंतिम वेग म्हणजे काय आहे, म्हणजे वस्तूचा सुरुवातीचा वेग ओ सी पासून ओ डीपर्यंत एवढा होता. नंतर त्या वस्तूचा वेग काय गेला मित्रांनो, असा वाढत गेला. म्हणजे वाढत गेला म्हणजे बी बिंदूपाशी गेला. म्हणजे जमिनीवरून जर आपण किंवा ह्या समान लेवलपासून जर विचार केला तर वेग एवढा वाढला आहे. पण लक्षात घ्या या रेषेला समांतर, म्हणजे ह्या रेषेला समांतर ही रेषा आहे, या रेषेला समांतर ही रेषा आहे. मग एवढा जर त्याचा अंतिम वेग असेल तर याच्याबरोबर काय असणार आहे, हे असणार आहे. म्हणजे सांगायचं काय आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे पहा, म्हणजे वस्तूचा अंतिम वेग किती झाला, हा सुरुवातीचा किती असतो, यू असतो. लक्षात घ्या सुरुवातीचा वेग हा यूने दर्शवतात, अंतिम वेग हा फीने दर्शवतात. लक्षात घ्या सुरुवातीचा वेग हा यूने दर्शवतात, अंतिम वेग हा तुम्हाला कशाने दर्शवतात मित्रांनो, फीने दर्शवतात. लक्षात घ्या. आता त्याचा कालावधी दिलाय पहा. कालावधी म्हणजे काय तर त्याला लागणारा टाईम, वेळ म्हणतो आपण त्याला. तर ओ पासून इकडं बी पर्यंत जाण्यासाठी, म्हणजे इथून तर इथपर्यंत जाण्यासाठी जर आपण ह्या दोन रेषा जर विचारात घेतल्या तर हा कालावधी असतो. म्हणजे सुरुवातीला यू एवढं त्याचा वेग होता, तो किती झाला, इथपर्यंत बी पर्यंत जातपर्यंत गेला, म्हणजे तो व्ही झालेला आहे. बी पर्यंत गेला म्हणजे किती झाला, व्ही झाला. तर पहा तर त्याला किती वेळ लागला पोहोचण्यासाठी, काल किती लागला, तर तो कोणत्या लेटरने दाखवतो, कोणत्या शब्दाने दाखवतो आपण, तर टीने. आणि ते अंतर किती पहा तुम्हाला दिसत असेल कालचं, ओ पासून तर ई पर्यंत, तर त्याला काय म्हणतो आपण, ओ ई असे म्हणतो. तुम्हाला ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला समजले असतील पहा. म्हणजे सुरुवातीचा वेग काय होता, यू एवढा होता. तो कशावरून काढला आपण, ओडीने काढला. त्यानंतर अंतिम वेग कोणता काढला पहा बरं. अंतिम वेग सुद्धा तुमच्यासमोर आहे. हा टोटल एवढा संपूर्ण वेग किती आहे, व्ही. सुरुवातीला किती होता, यू होता. नंतर हा यू पासून व्ही, म्हणजे हा जो व्ही आहे ते एवढं इथं जे स्पीड आहे ना मित्रांनो, ते स्पीड इथं आहे म्हणजे व्ही येते. लक्षात घ्या अंतिम वेग आहे, कारण की एका सरळ लाईनीमध्ये येते. तर यू पासून व्ही पर्यंत होण्यासाठी किती लागला तुम्हाला, तर त्या ठिकाणी म्हटले ओ सी म्हटले, म्हणजे एवढं पूर्ण अंतर लागलं. तर इथून यू पासून व्ही पर्यंत जाण्यासाठीचा कालावधी किती आहे, तर तो कालावधी पण तुम्हाला दिलेला आहे. पहा इथून इथपर्यंतचा कालावधी किती म्हटले त्यांनी, ई म्हटलेला आहे. म्हणजे किती अंतर आहे ते टीने दाखवतो आपण, बरोबर. तर आता आपण पाहूया म्हणजे कशा पद्धतीने ते भेटते. पहा आता या ठिकाणी तुमच्या समोर लक्षात येईल लगेच. पहा आता त्वरण म्हणजे काय, आपण कालच किंवा आपल्या मागच्या लेक्चरमध्ये त्याचा फॉर्म्युला पाहिला, त्याचं सूत्र पाहिलं मित्रांनो. काय असं त्वरणाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. त्वरण तुम्हाला मी काल 4 शब्द सांगितले होते महत्त्वाचे. ते 4 शब्द जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्हाला प्रत्येक व्याख्या लिहिता येईल. लक्षात घ्या अंतर, त्यानंतर कोणता शब्द असतो, विस्थापन असतो. कोणता असतो, विस्थापन. हे 4 शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला हे 11वी 12वीला पण पुढे आहे. विस्थापन म्हणजे अंतर म्हणजे काय म्हणतो आपण, टाईम म्हणतो याला. काय म्हणतो आपण, टाईम. काय म्हणतो, टाईम म्हणतो याला. त्यानंतर विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण त्याला. त्यानंतर तिसरा शब्द आहे विस्थापन. नंतर झालं व्हेलॉसिटी म्हणजे वेग. लक्षात घ्यायचं, काय घ्यायचं तुम्हाला, वेग. आणि चौथा शब्द आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतोय त्वरण. तर यांच्या व्याख्या एकमेकांवरती अवलंबून कसं आहे, अंतर,
तर पहा, अंतर भागिले काल बरोबर कोणाची व्याख्या भेटते आपल्याला? विस्थापन भेटते. विस्थापन भागिले काल जर घेतला आपण तर आपल्याला वेग भेटतो, आणि वेग भागिले जर काल घेतला तर आपल्याला त्वरण भेटते. पहा, परत सांगतो मी तुम्हाला, 4 शब्द लक्षात ठेवा. हे 4 शब्द तुम्हाला विज्ञानामध्ये खूप महत्त्वाचे असतात, आणि हे 4 शब्द तुम्हाला कायम लक्षात ठेवायचे. एक कोणता आहे? अंतर. दुसरा कोणता आहे? विस्थापन. तिसरा कोणता आहे? वेग. आणि चौथा कोणता आहे? त्वरण. लक्षात ठेवा. तर अंतर भागिले काल, त्याला डिस्टन्स पर युनिट टाईम म्हणतात. त्याला काय म्हणतात? विस्थापन म्हणतात. म्हणजे अंतर भागिले जर आपण काल घेतला तर कोणाचं सूत्र असतं? ते विस्थापनाचं असतं. विस्थापन भागिले जर आपण काल घेतला तर त्या ठिकाणी वेगाचं सूत्र असतं, आणि वेग भागिले जर आपण काल घेतला तर ते कोणाचं सूत्र असतं मित्रांनो? त्वरणाचं सूत्र असतं. म्हणजे या 4 शब्दांवरती 3 व्याख्या आहेत, लक्षात घ्या. 3 सूत्र तुम्हाला लगेच लक्षात राहतील. तर पहा, तर आपण आत्ताच पाहिलं त्वरण म्हणजे काय असणार? खाली सगळ्यात वेग घेतला होता, वेग भागिले काय म्हणतो आपण? काल. तर आला एक सूत्र, पहा बरं. हे सूत्र तुम्हाला वारंवार पुढं तुम्हाला गणितसुद्धा आहे याच्यावरती, ती गणितसुद्धा आपल्याला सोडवायची आहे. तुम्हाला विचारलं जातं कोणती कोणती गणित आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रकारची गणितसुद्धा त्याच्यावरती मित्रांनो विचारली जातात. तर पाहूया, तर काय सूत्र भेटलं आपल्याला? त्वरण बरोबर काय भेटतं? वेगातील बदल भागिले काल. तर आपल्याला माहिती आहे सुरुवातीचा वेग किती होता आणि अंतिम वेग किती होता. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे वेगातील बदल म्हणजे काय? आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. वेगातील बदल कसा काढतो आपण? अंतिम वेगातून सुरुवातीचा वेग काय करतो आपण? वजा करतो. तर या ठिकाणी अंतिम वेग वजा काय करणार आपण? सुरुवातीचा वेग भागिले काल घेणार आपण. पहा, तर या ठिकाणी अंतिम वेग किती आहे पहा बरं. तुम्ही जर पाहिला अंतिम वेग म्हणजे इथून तर इथपर्यंतचा वेग किती आहे पहा बरं. तुम्ही जर पाहिला तर ओसी आला का? ओसी पहा बरं. त्यानंतर सुरुवातीचा वेग तुम्हाला माहिती आहे यू एवढा होता. यू म्हणजे इथून तर यूचं अंतर किती आहे पहा बरं. ओ पासून तर यू पर्यंतचं अंतर किती असतं? म्हणजे ओडी आहे. किती येते? ओडी. तर या ठिकाणी ओडी घेतले पहा, समजून घ्या. अंतिम वेग म्हणजे शेवटचा वेग, म्हणजे इथून ह्या बिंदूपासून शेवटचा इथपर्यंत जाण्यासाठीचा वेग किती होता? व्ही होता. मग किती अंतर येते? ओ पासून तर हा सी पॉईंट आहे म्हणून किती घेतलं? ओसी घेतलं. वजा सुरुवातीचा वेग म्हणजे कुठं? या ठिकाणी इथपर्यंत होता, म्हणजे इथं कोणता? ओ, आणि दुसरा बिंदू कोणता आहे? डी आहे. म्हणजे किती घेणार आपण? ओडी. म्हणजे ओसी वजा ओडी भागिले काल. तर इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागला? काल किती लागला? तर टी एवढा लागलाय. पाहिजे टी दाखवलाय, मग भागिले किती केलं आपण? टी केलं. पहा, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ए बरोबर, म्हणजे या ठिकाणी ए आला. ए बरोबर काय भेटलं? ओसी वजा ओडी भागिले टी भेटला. पण तुमच्या दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात आलेला असेल की ही जी लाईन आहे ही एका सरळ लाईनमध्ये पहा. तुम्ही जर पाहिलं असेल सुरुवातीला किती होता? ओ डी, नंतर झाला किती? ओ सी, म्हणजे ओ डी सी. या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे पहा, आपण जर पाहिलं तर ओ डी सी एका सरळ लाईनीमध्ये आहेत. जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पहा आपल्याला काय म्हटलं त्याने? ओ सी वजा ओ डी आहे. मग ओ सी म्हणजे हे संपूर्ण अशी पूर्ण लाईन असे. ओसी म्हणजे काय असणार? इथून तर इथपर्यंत ओसी आहे. जर आपल्याला ओसी वजा ओडी करायचं आहे, म्हणजे जर आपण ह्या ओसी या ओसीमधून म्हणजे संपूर्ण अंतरामधून जर ह्या ओ आणि हा डी म्हणजे एवढं अंतर जर वजा केलं तर आपल्याला राहणारं अंतर किती असणार आहे? एवढं अंतर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मी परत सांगतोय पहा, ह्या ओ आणि हा सी आहे म्हणजे या संपूर्ण अंतरामधून जर हे सुरुवातीचं अंतर जर आपण वजा केलं तर या ठिकाणी उरतंय कोणतं? फक्त एवढं अंतर उरणार आहे. मग ते किती आहे पहा बरं. ते किती भेटतंय? सी डी एवढं अंतर भेटणार आहे. म्हणजे या संपूर्ण मधून जर आपण एवढं वजा केलं तर आपल्याला एवढं अंतर भेटते, म्हणजे एवढं अंतर आपल्याला भेटणार आहे. तर त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणणार? सी डी म्हणणार. तर म्हणून काय केलंय पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं आता इथं देताना तुम्हाला डायरेक्ट दिलंय त्यांनी, तर इथं ए असतं बरोबर. तर ओ सी आणि ओडीचं अंतर किती टाकणार आपण? किती टाकणार? ओसी म्हणजे या ओसीमधून हा ओडी गेला तर एवढं अंतर राहील. म्हणजे या पूर्ण अंतरामधून जर एवढं अंतर गेलं तर एवढं राहते, म्हणजे सी डी राहणार. म्हणजे याच्याबरोबर किती येणार? या ठिकाणी सी डी येणार. म्हणजे काय भेटलं सूत्र पहा बरं. इथं जर सी डी टाकला आपण तर आपल्याला काय भेटेल? ए बरोबर सी डी भागिले किती भेटेन? हा टी भेटेन. सी डी भागिले टी भेटेन. मग मला सांगा सी डी बरोबर किती भेटणार? सी डी बरोबर यांनी डायरेक्ट दिलेलं आहे इथं पहा पुस्तकामध्ये. तर सी डी बरोबर किती भेटणार? ह्या दोघांचा काय करतात? तिरकस गुणाकार असतो, सगळ्यांना माहिती असेल. म्हणजे सी डी बरोबर किती भेटणार? ए गुणिले टी. मग किती भेटले पहा बरं आपल्याला या ठिकाणी? किती भेटलं? सी डी बरोबर ए टी भेटलं पहा. म्हणजे आपल्याला आपलं समीकरण त्या ठिकाणी भेटलं. ते कसं आलं तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. सी डी बरोबर किती भेटलं आपल्याला? ए टी भेटलं पहा, समजून घ्या. तर त्याला किती म्हटलं? समीकरण क्रमांक 1 म्हटलेलं आहे. आता पुढं पाहूया.
बी या बिंदूतून y अक्षास समांतर रेषा काढा. आता या ठिकाणी बी बिंदू आहे पहा. या बी बिंदूतून हा जो y अक्ष आहे त्याला कशी रेषा काढायची, समांतर रेषा काढायची. त्यानंतर डी या बिंदूतून x अक्षास समांतर रेषा काढा. आता या ठिकाणी डी बिंदू आहे त्याच्यातून आपल्याला x अक्ष म्हणजे हा x याला समांतर रेषा अशा पद्धतीने काढायची पहा. काढा. ती बी ई ह्या रेषेस ए बिंदू छेदते. बी ईला कुठं छेदते, ती ए बिंदू छेदते. आणि ही जी दुसरी रेषा आपण काढली होती y अक्षा समांतर, बी या बिंदूतून y अक्षा समांतर रेषा काढली होती, ती रेषा कोणत्या बिंदूला, ती x अक्षास कोणत्या बिंदू छेदते, ई बिंदूत. पहा इथे जर पाहिलं असेल तर म्हणजे हा x अक्ष आहे आणि ही जी आपण रेषा काढली ती या x अक्षाला कोणत्या बिंदूमध्ये छेदते, ई. तर या ठिकाणी ई मध्ये. आणि जी दुसरी आपण ही काढणार आहे ती या y अक्षाला कोणत्या बिंदूत छेदते, ए बिंदूत. म्हणजे ए बिंदूमध्ये छेदते आणि या ठिकाणी ई बिंदू छेदते. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता आलेखावरून आपल्याला काय काढता येते पहा. आलेख जर पाहिला आपण पहा, ज्याप्रमाणे आपण इकडं काढलं होतं, काय काढलं होतं आपण, तर ओ सी किंवा ओ सी बरोबर काय होतं, ओ सी म्हणजे कोणाची बेरीज असते, ओ डी अधिक काय असणारे, सी डी असणारे. त्याचप्रमाणे मला सांगा बरं बी बरोबर काय असेल. ज्याप्रमाणे आत्ताच आपण पाहिलं की ओ डी बरोबर कोणाची बेरीज असते, सी डीची, आधी काय असतं, ओ डी असतं. त्याचप्रमाणे बी ई बरोबर काय असणार आहे, बी ए आणि काय असणार आहे, ए ई. म्हणजे या ठिकाणी दिलं आहे पहा तुम्हाला आलेखावरून काय भेटतं, बी ई म्हणजे याचं संपूर्ण माप जर घेतलं तर बी ए आहे का, बी ए, आणि दुसरं काय ए ई आहे का, ए ई. म्हणजे दोघांची आपण काय केली, बेरीज केली. आता पहा आपल्याला फक्त त्यांच्या किमती ठेवायच्या आहेत. त्या किमती कशा असतात ते पहिले समजून घ्या. आता मला सांगा बी ईचं माप किती असणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की सुरुवातीला वेग या ठिकाणी यू होता, तो नंतर वाढून किती झाला, बी पाशी फी झाला. म्हणजे इथून ह्या ओ पासून हे अंतर किती आहे, फी आहे. त्याचप्रमाणे या ई पासून या बीचं अंतर किती आहे मित्रांनो, फी आहे. लक्षात घ्या, जेवढं इकडं अंतर आहे ह्या बिंदूपासून तेवढंच इकडं सुद्धा अंतर आहे. लक्षात घ्या, म्हणजे ते अंतर म्हणजे त्याचा वेग तेवढा असणार आहे. म्हणजे सुरुवातीचा वेग या ठिकाणी यू होता, तर शेवटचा वेग किती आहे, त्या ठिकाणी व्ही आहे. म्हणजे अंतिम वेग म्हणतो ज्या ठिकाणी इथं आहे, म्हणजे याला समांतर ही रेषा आहे, म्हणजे इथं पण वेग किती असणार, व्ही असणार आहे. तो आपल्याला वापरायचा आहे. मग या ठिकाणी म्हटलं आहे पहा, तर बीईचं आपल्याला माप टाकायचं. म्हणजे बीईचं एवढं आपल्याला वेग घ्यायचा. किती येतो बीईचा वेग, आत्ताच तुम्हाला मी सांगितलं व्ही आहे. लक्षात घ्या, आपण मग या ठिकाणी व्ही टाकलं. आता बी ए कुठे आहे पहा बरं, या ठिकाणी बी ए आहे. बी ए कोणाला समांतर आहे पहा बरं, याला समांतर आहे. कोणाला समांतर आहे, याला समांतर आहे. म्हणजे कोणाला, सी आणि डीला समांतर आहे. या सी डीला समांतर काय आहे, बी ए. आपल्याला बी एचं माप टाकायचं, पण आपण ऑलरेडी सी डीचं माप काढलं आहे. किती आहे पहा बरं, आत्ताच आपण मगाशी काढलं होतं, सी डीचं माप किती असतं, 80. मग आपण काय करणार पहा, या ठिकाणी बी एच्या जागेवर काय ठेवणार, सी डी ठेवणार. त्याप्रमाणे ए ईला बरोबर कोण असं सांगा बरं, ए ई. आता ए ई कुठं दिसतोय पहा, तुम्हाला ए ई पण दाखवतो या ठिकाणी. हा काय आहे पहा, तुम्हाला काय दिसतोय, ए ई. आता हा ए आहे आणि हा ई आहे पहा, हे अंतर सुरुवातीचा. हा काय असतो मित्रांनो, सुरुवातीचा वेग असतो. तो कोणाला बरोबर आहे पहा बरं, सुरुवातीचा वेग जर आपण पाहिला तर हा ए ई बरोबर काय असणार आहे, हा ओडी असणार आहे. मग ओडीचं माप किती आहे आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी पहा, म्हणजे एईच्या बरोबर काय ठेवणार आपण, ओडी ठेवणार. तर या ठिकाणी ओडी ठेवलं. त्याप्रमाणे पहिला बिंदू काय, बी एच्या बरोबर काय ठेवलं, सी डी ठेवलं का, सी डी. म्हणजे बी बरोबर काय आलं, हे संपूर्ण बी बरोबर किती घेतलं आपण, व्ही घेतलं, जे एच्या बरोबर आहे व्ही. त्याप्रमाणे आपण दुसरी गोष्ट बीच्या बरोबर काय घेतलं, सी डी घेतलं. म्हणजे ह्या पूर्ण बीईच्या बरोबर, या बी एच्या बरोबर काय घेतला, बी एच्या बरोबर हा सी डी घेतला. आणि एईच्या बरोबर काय घेतला, हा काय घेतला, हा बिंदू घेतला, कोणता, ओडी घेतला. तर म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला हे पुढचं समीकरण भेटलं. म्हणजे आपण फक्त बीईची किंमत व्ही टाकली, बी एची किंमत म्हणजे या बी एची किंमत ही टाकली समांतर असणारी, आणि एईची किंमत याची किंमत ही टाकली, म्हणजे ती किती, ओडी झाली. आता पहा मित्रांनो, पुढचं समीकरण आपल्याला कसं भेटतं, म्हणजे काय भेटलं, फी बरोबर किती भेटा आपल्याला, सी डी अधिक ओडी. पण मित्रांनो आता आपल्याला फीची किंमत तीच ठेवायची आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी माहिती असेल काय आहे, फी बरोबर या ठिकाणी फी घेतला, परंतु सी डीचं जे माप आहे ना, सी डी बरोबर किती आहे, 80 आहे का, 80 टाकला का, 80. आता मला सांगा ओडी बरोबर काय आहे पहा बरं, ओळी या ठिकाणी ओ आहे, या ठिकाणी डी आहे. या दोघांमधलं अंतर किती असणार आहे, यू असणार आहे. इथून तर इथपर्यंत यू आहे आणि हे संपूर्ण अंतर किती आहे, व्ही आहे. लक्षात ठेवा, संपूर्ण म्हणजे वेग वाढला आहे. सुरुवातीचा वेग किती होता, यू होता, अंतिम वेग किती आहे, व्ही आहे. मग या ठिकाणी ओडीचं अंतर, या ठिकाणी ओडी जर टाकला तर तो यू आहे. तर आपल्याला मग समीकरण काय भेटन,
याच्यामध्ये जर आपण या किमती टाकल्या तर आपल्याला समीकरण भेटतं फी बरोबर AT अधिक यू. हे कशावरून आपण समीकरण 1 त्याच्यामध्ये वापरलं आहे. CDची किंमत वापरली किती, AT वापरली, ODची किंमत किती वापरली, यू वापरली, म्हणजे फी बरोबर फी घेतलं. म्हणजे हे जे समीकरण आहे हे समीकरण असं सुद्धा लिहिता येईल. म्हणजे फी बरोबर किती आहे, फी बरोबर किती भेटला आता आपल्याला जे समीकरण भेटलं फी बरोबर किती भेटलं AT अधिक यू भेटला. आता तुम्ही हे लिहिताना असं सुद्धा लिहू शकता, फी बरोबर कसं लिहू शकता, हे यू आधी लिहा, यू अधिक AT, काही फरक पडत नाही. कारण की 2 अधिक 1 करा किंवा 1 अधिक 2 करा, उत्तर काय भेटणार आहे, एकच भेटणार आहे. त्याप्रमाणे AT अधिक यू करा किंवा यू अधिक AT करा, याप्रमाणे करा, काहीही फरक पडत नाही. हे झालं तुमचं गतिविषयक मित्रांनो पहिलं समीकरण. ही समीकरणं तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळी जी समीकरण आहेत, पुढं गणित आहे तुम्हाला गणित, तर हे गणित सोडवण्यासाठी यांचा वापर करायचा आहे आपल्याला खरं तर पुढे. आणि परीक्षेमध्ये सुद्धा विचारली जाऊ शकतात ही समीकरणं, बऱ्याचदा परीक्षेमध्ये सुद्धा येतात. आणि जर इथे नाही आली तर जे सायन्सला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना तर 100% ते आत्ताच समजावून घ्या. कारण की पुढे तुम्हाला याला गुण असतात, 3-3, 4-4 गुण आहेत, बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा येतात. आता हीच आकृती पाहिजे मित्रांनो आपल्याला, पहा आता ह्याच आकृतीवरून आपल्याला दुसरं समीकरण समजून घ्यायचं. दुसरं समीकरणसुद्धा तेवढं सोपं आहे. पहा कोणाचं समीकरण आहे, विस्थापन काल संबंधांचे समीकरण. पहा आता विस्थापन आणि काल. विस्थापन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. एखादी वस्तू एका बिंदूपासून जर दुसऱ्या बिंदूकडे जात असेल त्याला काय म्हणतो आपण, विस्थापन म्हणतो. तर या ठिकाणी पहा, समजा एखाद्या वस्तूने एक समान त्वरण A नुसार T कालावधीमध्ये S अंतर कापले आहे. म्हणजे एका जागेवरून ती दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी किती अंतर कापलं तिने, S अंतर कापलं आहे. आकृती 1.9 मध्ये म्हणजे इथं दाखवलंय पहा, 1.9 मधील आलेखावरून वस्तूने कापलेले अंतर चौकोन DOEBच्या क्षेत्रफळाने काढता येईल. पहा मित्रांनो, तर आपल्याला माहिती होतं सुरुवातीला किती वेग होता त्याचा, यू एवढा होता, अंतिम किती झाला तर एवढा झाला, म्हणजे त्याचा वेग वाढला आहे. तर आपल्याला त्याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर कोणाचं काढावं लागेल आपल्याला, DOE आणि B या संपूर्ण याचा आपल्याला काय काढावं लागेल, क्षेत्रफळ काढावं लागेल. मग याचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी पहा, तुम्हाला या पूर्ण जर याच्यामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी एक त्रिकोण दिसतोय आणि एक काय दिसतोय तुम्हाला या ठिकाणी जर विचार केला तर पहा बरं, म्हणजे DOE दिसतोय, म्हणजे आयत दिसतोय, काय दिसतोय, एक आयत दिसतोय अशा पद्धतीने, आणि एक काय दिसतोय मित्रांनो, त्रिकोण दिसतोय. जर आपल्याला संपूर्ण क्षेत्रफळ याचं जर काढायचं असेल, कोणाचं, DOEBचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर याच्यामध्ये एक काय आहे, त्रिकोण आहे, आणि एक काय आहे, आयत आहे. तर ते खाली दिलेलं आहे पहा, S बरोबर, तर पहा या क्षेत्रफळाने काढता येईल. तर ते कसं काढतो आपण, म्हणजे ते किती विस्थापन झालेलं आहे ते कोणतं क्षेत्रफळ काढणार, S बरोबर काय घेणार, चौकोन DOEBचे क्षेत्रफळ, म्हणजे DOEBचे काय घेणार आपण, क्षेत्रफळ घेणार. मग DOEBचे क्षेत्रफळ म्हणजे कोणाचं क्षेत्रफळ आहे, DOEA, म्हणजे कोणाचं, DOE आणि A म्हणजे याचं क्षेत्रफळ आहे, एवढ्याचं क्षेत्रफळ, अधिक त्रिकोण कोणता त्रिकोण आहे, DAB, म्हणजे कोणता, DAB. म्हणजे पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर या संपूर्ण याचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण या आयताचं क्षेत्रफळ काढणार, अधिक या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढणार. आता सगळ्यांना माहिती आहे आयताचं क्षेत्रफळ किती असतं, लांबी गुणिले रुंदी असतं. हे तर प्रत्येकाला समजलेलं असेल, काय असतं, लांबी गुणिले रुंदी असतं. मग या ठिकाणी जर आपण विचार केला याच्यामध्ये, ह्या वरच्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर या आयताचं जर आपण क्षेत्रफळ काढलं तर या ठिकाणी ही काय त्याची रुंदी आहे, ही काय त्याची लांबी आहे. म्हणजे काय येणार बरं, मला सांगा बरं, लांबी गुणिले रुंदी, मग ही रुंदी किती, AE, पहा या ठिकाणी घेतली AE, गुणिले लांबी किती आली, OE आहे का, OE पहा बरं, समजलं असेल तुम्हाला. अधिक पुढे पहा, अधिक केलेलं आहे मध्ये, इथं मध्ये अधिक काय केलं, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं, 1/2 पाया गुणिले उंची असतं. पहा काय असतं, 1/2 पाया गुणिले उंची. मग या ठिकाणी किती घेतलं, 1/2 पाया. आता या ठिकाणी पाया गुणिले उंची आहे, तर या ठिकाणी पाया गुणिले उंची ही काय आहे, उंची घेतली, आणि हा कोणता आहे, पाया. म्हणजे AD गुणिले काय असणार, BA किंवा AB. मग या ठिकाणी AB म्हणजे ही त्याची काय झाली, उंची झाली, आणि DA म्हणजे काय झाला, त्याचा पाया. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे जर आपल्याला या संपूर्ण याचं चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं असेल म्हणजे DOEBचे, तर आपल्याला पहिल्यांदा या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि या आयताचे क्षेत्रफळ दोघांची बेरीज करावं लागेल. आता समजून घ्या मित्रांनो, इथून पुढं तुम्हाला समीकरण खरं तर समजून घ्यायचं महत्त्वाचा टप्पा इथून 2च मिनिटात तुमचं समीकरण या ठिकाणी संपणार आहे. पहा यामध्ये फक्त आपल्याला किमती ठेवायच्या आहेत.
तर त्या किमती कशा असणार आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्हाला टाकायच्या ते पहिलं मी तुम्हाला समजून सांगतो, जेणेकरून आपल्याला पुढे त्या किमती वापरता येतील पुढच्या समीकरणामध्ये. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी यस, आता आपल्याला एईची किंमत माहिती असेल. एई कुठं दिसतोय तुम्हाला, पहा बरं, एई किती अंतर असेल, एईचं किती असणार आहे, म्हणजे इथं एईच्या ऐवजी काय टाकता येईल तुम्हाला, यू टाकता येईल. पहा ओई, आता ओई कुठे आहे पहा, या ठिकाणी ओ आणि ई या दोघांमधलं अंतर किती आहे तुम्हाला, जर किती काय घेतो आपण या ठिकाणी, काल घेतो, म्हणजे किती टाकणार तुम्ही, टी टाकणार, अधिक हे 1/2 तसंच लिहिणार, 1/2 गुणिले काय घेणार मित्रांनो, ए बी. आता मला सांगा बरं, ए बीचं माप, हे ए बी आहे, ए बी, तर ए बीचं माप कोणाच्या बरोबर आहे, ए बी कोणाला बरोबर आहे, सी डीला आहे. कोणाला बरोबर आहे, ए बी सी डीला आहे. पण सी डीचं माप आपण ऑलरेडी काढलेलं आहे, किती पहा या ठिकाणी आहे पहा सी डीचं, ए बी कोणाला बरोबर आहे, सी डीला. मग सी डीचं आपल्याला माहिती 80, मग किती घेणार या ठिकाणी 80 गुणिले डी ए. डी ए म्हणजे कोणता आहे, हा बघा, हा डी ए इथं काय आहे, डी ए. मग डी एचं अंतर किती आहे पहा बरं, डी ए म्हणजे जसं इथं काल आहे तेवढा याला हा समांतर आहे, म्हणजे इथं किती घेणार आपण, टी घेणार, म्हणजे इथं किती आलं, टी. म्हणजे समीकरण काय भेटेल पहा बरं, यस बरोबर काय भेटेल पहा, यू टी अधिक 1/2 ए टी ए, आणि हा टी गुणिले टी जर केलं तर टीचा काय भेटेल आपल्याला, वर्ग. म्हणजे यस बरोबर काय भेटलं, यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग. आता हे समीकरण तुम्हाला पुढच्या पानावरती फक्त किमती टाकून दिलेलं आहे पहा, जे तुम्हाला मी सांगितलं तेच या ठिकाणी पाहिलं पहा. आता आपण पाहूया, बा हे समीकरण तुमच्या समोर आहे पहा, त्यांच्या फक्त किमती ज्या तुम्हाला मी सांगितल्या त्याच इथं सांगितलं आहे तुम्हाला पहा. एचं माप किती आहे, यू आहे, ओई किती आहे, टी आहे, ओई बरोबर डी आहे, म्हणून त्याचं अंतर पण किती झालं, टी आहे. ए बीचं अंतर कोणाच्या बरोबर आहे, सी डीच्या बरोबर आहे, तर त्याचं अंतर किती आलं, 80 आलं. आता हे कारण की ए बी बरोबर सी डी आहे, मग ह्या सगळ्या किमती फक्त आपल्याला मागच्या समीकरणामध्ये जर टाकल्या तर आपल्याला हे समीकरण भेटतं, एस बरोबर यू अधिक टी, यू गुणिले टी अधिक 1/2 ए टी गुणिले टी, जे तुम्हाला मी मागच्याच पानावरती दाखवलं, हे सर्व तुम्हाला सोडून मी मागच्या पानावरती दाखवलं आहे. तर त्याच्यावरून काय केलं आपण, फक्त या टीचा आणि टीचा गुणाकार केला तर ए टीचा काय भेटणार, वर्ग भेटणार. म्हणजे आपल्याला समीकरण काय भेटेल, यस यू गुणिले टी म्हणजे यू टी आलं, अधिक 1/2 या ठिकाणी 1/2 आहे, हा ए टी आणि हा टीचा वर्ग, टी गुणिले टी टीचा वर्ग, म्हणजे काय भेटलं आपल्याला समीकरण, काय भेटलं पहा बरं, समीकरण जर पाहिलं आपण या ठिकाणी जर विचार केला तर काय भेटेल, यस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग. हे आहे, हे आपलं झालं गतिविषयक महत्त्वाचं दुसरं समीकरण झालेलं आहे मित्रांनो. असंच अगदी सोप्या पद्धतीने आपण आपलं गतिविषयक तिसरं समीकरण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत प्रत्येक समीकरण पोहोचवणार आहे, तुम्हाला प्रत्येक मुद्दा समजेल याची मी तुम्हाला खात्री देतो. पहा मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक मुद्दा समजत असेल याची मला खात्री आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या या व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना फायदा होईल. आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती सगळ्यात वरती असणारी बेल त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून ज्या वेळेसला मी व्हिडिओ अपलोड करेल दुसऱ्याच सेकंदाला तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन मिळतील, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करता येईल. ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू.